आजचा दिवस ना माझ्यासाठी खूपच छान आणि खूप आनंदी असा दिवस होता. पुढे गेल्यावर ते मी तुम्हाला सांगेलच. त्या अगोदर ना थोडंसं माझं बाहेर काम होतं. थोडेसे कागदपत्राचे ना मला झेरॉक्स मारून आणायचे होते. आधार कार्ड आणि असे बाकीचे काही डॉक्युमेंट्स होते. तर म्हटलं पाऊस यायच्या अगोदर सकाळी सकाळी आपले तेच काम करून घेऊया. कारण ना मुंबईला ना हल्ली कधी पाऊस येतो ना ते सांगूच शकत नाही. सतत पाऊस चालूच असतो. इकडून तिकडून झालं की लगेच एक तरी पाळी येतच असते. तर ते झेरॉक्स वगैरे काढून घेतलं आणि म्हटलं चला आता मार्केटमधून थोडासा भाजीपाला घ्यावा. सध्या ना मार्केटला गेलं ना सगळ्या रानभाज्या येतात की त्या आपल्याला त्या कशा बनवतात ते देखील माहीत नसते. पण ही फुलं बघा एवढे छान वाटत होते ना, असं वाटायचं एक झाड घरी घेऊन यावं. पण काय करायचं, आपण भाड्याच्या घरात राहतो. मग काय करायचं, मग मी नाही घेऊन आले. थोडासा भाजीपाला वगैरे आणला होता तोच काढून घेत होते. त्याच्यामध्ये ना मक्याचे कणीस दिसले होते मला, ते देखील मी घेऊन आले होते. कारण गावाकडे ना मका खायची ना वेगळीच मज्जा असते. मस्त मस्त चुलीवरची गरमागरम कणीस. पण इकडे जाऊ दे, जसा देश तसा वेश. उकडूनच घेतली कणसं आणि मस्तपैकी एन्जॉय केलं. आणि ही बघा तीच आनंदाची बातमी आहे की माझा मुलगा गेल्या वर्षी 8वीला NMSच्या एक्झामला बसला होता आणि त्या एक्झाममध्ये तो सिलेक्ट झालेला आहे. त्याचे डॉक्युमेंट मी शाळेमध्ये जमा करायचे होते म्हणून त्याचे झेरॉक्स काढण्यासाठी गेले होते. प्रत्येक आईसाठी, प्रत्येक पालकासाठी हा खूप आनंदाचा क्षण असतो की आपला मुलगा कुठेतरी त्याचं नाव आलेलं आहे आणि त्याच्या मागे आपलं देखील नाव आलेलं असतं. त्याने ना गेल्या वर्षी खूप मेहनत घेतली होती आणि त्या मेहनतीचं फळ देखील त्याला मिळालेलं आहे. तुमचे नवरे कसे आहेत मला माहीत नाही, पण आमचे आहो ना कधीच कुठल्याच गोष्टीचं ना कौतुक करत नाहीत. तर त्यांना मी लेमन टी बनवलेला होता. तर त्यांची एक्सप्रेशन तुम्ही शेवट बघू शकता. आजच्यासाठी एवढंच. बाय.